नमस्कार. मी चिंतामणी ससरोदे. रागरंग.com या यूट्यूब चॅनलवर आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, मी आज बोलणार आहे ते सांगलीतील भारतीय जनता पक्षाचे आमदार सुधीर दादा गाडगीळ यांच्या कामकाज पद्धतीबद्दल. आपल्याला माहीत आहे की महाराष्ट्रामध्ये किंवा अन्य सगळीकडेच अनेक नेते, अनेक आमदार, काही खासदार, काही मंत्री हे वादग्रस्त बोलण्याबद्दल प्रसिद्ध झालेले आहेत, होत आहेत. रोज काही ना काहीतरी विधानं त्यांची होतात, काहीतरी त्यांची कृती वादग्रस्त असते. या सगळ्या पार्श्वभूमीवरती आमदार सुधीरदादा गाडगीळ हे मात्र कुठल्याही वादात पडत नाहीत, कोणतंही वादग्रस्त वक्तव्य करत नाहीत, कुणावर टीका करत नाहीत, कुणावर आरोप प्रत्यारोप करत नाहीत, कुणी आरोप केला तर त्याला उत्तर देत नाहीत, परंतु आपल्या कामामध्ये मात्र ते व्यस्त असतात सतत. आता ते तिसऱ्या वेळा सांगली विधानसभा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतायत आणि 2014 ते प्रथम निवडून आले. 2019 थोडी कडवी लढत त्यांना द्यावी लागली, परंतु आता म्हणजे 2024 आणखी मोठ्या बहुमतानं ते विधानसभेमध्ये पोचलेले आहेत. आपल्याला माहीत आहे की एकूणच सुधीरदादांचा स्वभाव हा कमीत कमी बोलण्याचा आहे. अत्यंत मितभाषी आहेत, सतत चेहऱ्यावरती हसू असतं. कार्यालयामध्ये, विश्रामबागमधलं कार्यालय असो किंवा अन्य ठिकाणी कुठेही ते कार्यक्रमासाठी गेले तर लोकांना मुक्त वाव असतो. मतदारसंघातले लोक त्यांना सहज भेटू शकतात, त्यांच्या कार्यालयामध्ये तर भेटूच शकतात. प्रत्येकाचं काम ते आस्थेनं ऐकतात आणि त्या कामाची तड लावायचा ते अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. जिथं शक्य आहे तिथं शासनाच्या वतीनं मदत जिथं शक्य आहे तिथं ते देतात. वेगवेगळ्या योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न करतात आणि जिथं शासनाकडून काही शक्य नसेल तिथं ते स्वतःच्या पदरमोड करून सुद्धा लोकांना मदत करतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. कोणताही धर्म, जात, संघटना, पंथ याचा विचार ते कधी करत नाहीत. सर्वांशी त्यांचा अतिशय चांगला संबंध आहे, सगळ्यांशी चांगला संपर्क आहे. सर्वेषाम अविरोधेन असं एक संस्कृतमध्ये वचन आहे. राजकारणात राहून सुद्धा सुधीरदादांनी हे वचन अतिशय आत्मीयतेनं पाळलेलं आहे. कुणाशीही विरोध नाही, कुणाच्या आरोपाला उत्तर द्यायचं नाही, कुणावर आरोप करायचं नाही, कुणावर टीका करायचं नाही, त्यात अकारण वेळ घालवायचं नाही. ते सातत्यानं कामात असतात. म्हणजे गेली 11 वर्षे आपण पाहतो आहोत की सुधीरदादा गाडगीळ हे सांगली विधानसभा मतदारसंघातल्या लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी सतत अग्रेसर असतात. ते झोपडपट्टीवासियांना मदत करतात, ते गुंठेवारीतल्या लोकांना मदत करतात. आज शामराव सारख्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर सगळा कायापालट झालेला आहे. रस्ते चांगले झालेत, नाही तर पूर्वी शामरावनगरमध्ये जायला सुद्धा येत नव्हतं. अशा अनेक ठिकाणी त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. कुपवाडमध्ये त्यांनी अनेक कामं केलेली आहेत. ज्या ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी शासनाच्या वतीनं ते तिथं शासन दरबारी जाऊन त्या मंत्री महोदयांना भेटून, मुख्यमंत्र्यांना भेटून, उपमुख्यमंत्र्यांना भेटून ते काम तडीला लावतात. विधानसभेमध्ये आमदारांनी बोललं पाहिजे हे खरं आहे. सुधीरदादाही विधानसभेमध्ये बोलतात, परंतु अजिबात कुठलाही वादग्रस्त विषय ते विधानसभेमध्ये मांडत नाहीत. फार मोठ्या जोरकसपणे त्यांनी भाषणं केलीत विधानसभेमध्ये असं आपल्याला आढळत नाही, परंतु काम मात्र ते व्यवस्थित करतात. त्या मंत्र्यांना भेटतात, त्याचा पाठपुरावा करतात, त्या सचिवांना भेटतात आणि आपल्या मतदारसंघातली कामं ते मार्गी लावतात, असा आजपर्यंतचा अनुभव आहे. नुकताच त्यांनी झोपडपट्टीवासियांचा, महापालिका क्षेत्रातला झोपडपट्टीवासियांसाठीचा फार मोठा एक निर्णय शासनाकडनं करून घेतलेला आहे. महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जी मीटिंग मुंबईत झाली, नुकतीच झाली, त्या मीटिंगमध्ये सांगली महापालिका क्षेत्रातल्या जवळजवळ अनेक झोपडपट्ट्यांमधला सर्व रहिवासी जे आहेत त्यांची घरं, जागा ही आता त्यांच्या नावावर होणार आहे आणि त्यासाठी अगदी कमीत कमी शुल्क त्यांना शासनाकडे भरावं लागणार आहे, परंतु त्यांना त्यांच्या मालकीची ती घरं सगळ्यांची होणार आहे. हा अनेक वर्षांचा पेंडिंग असलेला विषय सुधीरदादांनी मार्गी लावलेला आहे आणि येत्या 3 महिन्यात ही सर्व जागा किंवा घरं, झोपड्या हे त्या झोपडपट्टीवासियांच्या, त्या रहिवाशांच्या नावावर झाल्या की मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मोठा कार्यक्रम सांगलीमध्ये होणार आहे. सांगली महापालिकेची पाणीपट्टीची थकबाकी ही सतत असते आणि मग एकदा पाणीपट्टी थकली की महापालिका त्याच्यावर दंड, व्याज असं त्याच्यावर आकारणी करते. त्यामुळे साहजिकच जे नागरिक असतात ते पाणीपट्टी भरायला जात नाहीत, दंड व्याज भरायच्या भानगडीतही पडत नाहीत. परंतु सुधीरदादांनी आता शासनाकडं सातत्यानं प्रयत्न करून, पाठपुरावा करून त्यांनी हे दंड आणि व्याज माफी मिळावी अशी सातत्यानं मागणी केली आहे. त्याला सुद्धा आता त्याला चांगलं स्वरूप यायला लागलेलं आहे.
नजीकच्या काळातच तो निर्णयसुद्धा शासनाच्या वतीनं जवळजवळ होण्यातच मार्गी आहे. सांगली पेठ आपल्याला माहीत आहे, हा जा रस्ता अनेक वर्ष पेंडिंग पडलेला होता. तो राष्ट्रीय महामार्गाच्या विभागात समाविष्ट करून नामदार नितीन गडकरी साहेब यांना सातत्यानं भेटून, राज्यात मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी तो प्रश्न पण मार्गी लावला. आता तो रस्ता चांगला तयार झालेला आहे. त्या रस्त्याला सुद्धा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं नाव द्यावं अशी मागणी दादांनी केली आणि ती सुद्धा गडकरी साहेबांच्याकडे केलेली आहे. ती सुद्धा तत्वतः ती मागणी त्यांची जवळजवळ मान्य झालेली आहे. त्याचबरोबर हा रस्ता आता पूर्ण झालेला आहे, पण त्याच्यावर टोल बसवू नये, तो टोलमुक्त रस्ता ठेवावा अशी मागणी सुधीरदादांनी गडकरी साहेबांच्याकडे केली आहे. त्या बाबतीतही शासन निश्चितपणे विचार करेल असं नामदार गडकरी यांनी सुधीरदादांना आश्वासन दिलेलं आहे. सांगलीमधली छत्रपती शिवाजी स्टेडियम असेल, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं एक वेगळं स्टेडियम ते डेव्हलप करायला लागले. छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवरच्या काही सुविधा निर्माण करायचा त्यांचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं जे स्टेडियम आहे त्या स्टेडियममध्ये सुद्धा अतिशय उत्तम क्रीडा संकुल उभा करायचा दादांचा मानस आहे. त्या दृष्टीनं त्यांचा प्रयत्न चालू आहे. सांगलीसाठी त्यांनी शासनाकडून एक अद्ययावत नाट्यगृह मंजूर करून आणलेलं आहे. त्याचंही काम लवकरच होणार आहे. अनेक रस्ते त्यांनी केलेले आहेत. सांगली शहरातले अनेक रस्ते केलेत. अर्थात आता प्रत्येक वेळेला रस्ते हा असा विषय असतो की तो दुरुस्त करावाच लागतो आणि त्या दृष्टीनं त्याबाबतही त्यांचा पाठपुरावा सुरू आहे. आपल्याला असं दिसेल की अनेक लोक, मी मगाशी म्हणलं तसं, अनेक नेते, अनेक लोकप्रतिनिधी, काही मंत्रीसुद्धा सतत वादग्रस्त विधानं करतात, दुसऱ्यावर टीका करतात, आरोप करतात, आरोपांना उत्तर देतात. सुधीरदादा ह्या कुठल्याही भानगडीत पडत नाहीत. ते सातत्यानं हसतमुख राहतात, लोकांना भेटतात, लोकांची कामं करायचा ते जास्तीत जास्त प्रयत्न करतात. तो त्यांचा स्वभाव आहे आणि त्या स्वभावाप्रमाणे ते काम करतात. त्यांनी गेल्या 10-11 वर्षात एकही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. ह्या खरं म्हणजे एक विक्रमच म्हणावं लागेल. आत्तापर्यंतच्या सगळ्या इतरांच्या एकूण काही लोकांचा जर काम बघितलं आणि लोकांची वक्तव्य पाहिली तर एकही वादग्रस्त वक्तव्य केलं नाही. कुणावर त्यांनी आरोप केलेला नाही. एक सुद्धा आरोप त्यांनी कोणावरती केलेला नाही. विरोधकांनी निवडणुकीमध्ये, तिन्ही निवडणुकीमध्ये विरोधकांनी त्यांच्यावर भरपूर आरोप केले. त्यांना ते काय काम करतात, ते विधानसभेमध्ये बोलत नाहीत किंवा त्यांनी काय काम केलं सांगलीसाठी, असे अनेक प्रश्न लोकांनी विचारले. पण त्यांना अजिबात उत्तर द्यायचं ते भानगडीत पडले नाहीत. आपल्या कामातूनच आपण उत्तर द्यायचं हे त्यांनी निश्चितपणे ठरवलेलं आहे. सांगली शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष जे पृथ्वीराज पाटील आहेत त्यांची गेले काही दिवस ते भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा सुरू आहे. ते स्वतः तशी खटपट करतायत अशी चर्चा सातत्यानं सुरू असते, परंतु अजून तरी काही त्यांचा प्रवेश झालेला नाही. परवा नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत दादांना पत्रकारांनी प्रश्न विचारला की पृथ्वीराज पाटील भारतीय जनता पक्षात येऊ इच्छितात, तुमचं मत काय? दादांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, मी त्यांचं स्वागत करेन. बाकी त्याबद्दल ते काही बोलले नाहीत, कारण ते म्हणले कुणालाही पक्षात प्रवेश द्यायचा किंवा नाही द्यायचा ह्याच्याबद्दल आमच्याशी ते बोलतात, स्थानिक आमदार म्हणून माझ्याशी ते चर्चा करतात, परंतु अखेर हा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांचा आहे. त्यामुळे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल, मी त्यांचं स्वागतच करेन. यावरनं दादांचा स्वभाव काय आहे हे आपल्या लक्षात येईल. 2 वेळा ज्यांनी त्यांच्याविरुद्ध टक्कर दिली, निवडणुकीच्या काळामध्ये काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनी, अनेक नेत्यांनी, अनेक वक्त्यांनी दादांच्यावर जोरदार टीका केली, पण दादांनी ती कटुता कुठेही ठेवलेली नाही. विशेष म्हणजे दादा सर्व समाजामध्ये काम करतात. ते कुठलाही भेदभाव ते कधी करत नाहीत. व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडवतात, मजुरांचे प्रश्न सोडवतात, कामगारांचे प्रश्न सोडवतात. त्यामध्ये मग ते कुठलाही प्रश्न सोडवताना ते धर्म, जात, पंथ असा कुठलाही भेद त्याच्यामध्ये आणत नाहीत. त्यामुळं सगळ्या समाजातले लोक दादांच्या ह्या कामाबद्दल त्यांच्या पाठीशी राहतात. हा आत्तापर्यंतचा अनुभव आलेला आहे आणि आताही ते त्याच पद्धतीनं काम करतात. त्यांना त्यांच्या काही कार्यकर्त्यांच्या मध्ये विचारलं, काही त्याच्याबद्दल बोलले नाहीत. उलट म्हणले असे कार्यकर्ते आहेत माझ्याबरोबर काम करतात, याचा मला मोठा अभिमान वाटतो. हे जे पॉझिटिव्हनेस आहे त्यांचा, सकारात्मक दृष्टिकोनातनं राजकारणाकडनं बघण्याची जी त्यांची एक दृष्टी आहे ती खरोखरच लोकप्रतिनिधींनी लक्षात घेण्यासारखी आहे. काम करायला पाहिजे. आपण आपल्या मतदारसंघामध्ये आपल्याला लोकांनी निवडून दिलेला आहे, तर आपण त्यांच्याकरता झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. हा दादांचा एकूण सगळा बाणा असतो. निवडणुकीच्या काळात निवडणूक आहे, परंतु त्या निवडणुकीच्या काळात सुद्धा दादांनी पथ्य पाळलेलं होतं. आपल्याला दिसेल की एकही त्यांचं वादग्रस्त वक्तव्य तुम्हाला काढून दाखवता येणार नाही. हे त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, त्यांच्या कार्यशैलीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यामुळं सांगलीसारख्या अतिशय काँग्रेसचा एकेकाळचा बालेकिल्ला असलेल्या या मतदारसंघातून दादा 3 वेळेला विधानसभेमध्ये पोहोचलेले आहेत. हे त्यांच्या स्वभावाचं, त्यांच्या कार्यशैलीचं, त्यांच्या कार्यपद्धतीचं आणि सगळ्यांची कुणाशीही वाकडं ठेवायचं नाही,
कुणाशी वैर पत्करायचं नाही, ह्या निर्वैर अशा त्यांच्या प्रवृत्तीचं सुद्धा हे यश आहे असं म्हणता येईल. तुम्हाला काय नेमकं वाटतं? सुधीरदादांच्या यशाचं हे काय रहस्य आहे? हेच रहस्य आहे का की कार्यशैली त्यांची, त्यांचा स्वभाव? आपणही आम्हाला जरूर कमेंट्स करून कळवा. आणि आमचं हे रागरंग.com हे यूट्यूब चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.